लग गई भाई, नजर लग गई. सेल्फी स्टिक तोड गई आहे. आणि आता अजून आम्हाला खाली जायचं आहे सनसेट व्ह्यू बघायला. पूर्ण जंगल इकडे, कोण नाही इकडे या साईडला वगैरे. आणि नेमकी सेल्फी स्टिक पण तुटलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आपण आलो आहोत माथेरानला आणि सगळेजण इकडे. चला जाऊया. उतरलो आम्ही आत्ताच. आता बघूया वरती. चालत चालत चाललो आम्ही. तिथून आता आम्ही चाललो आहे वरती. आणि गाड्या वाटतं वरती पण जातात अजून, पण आम्हाला तर इथेच उतरवलं आहे. आणि आता बघू किती अजून लांब आहे ते. मित्रांनो, जर तुम्ही माथेरानला आलात ना, तर तुम्हाला घोड्याची सवारी करायची असेल म्हणजे जाण्यासाठी, तर तुम्ही इकडे घेऊ शकतात. काय असेल त्याची किती तेवढं असेल तेवढी तुम्हाला फी पे करावी लागेल. आता इकडे यांनी कैरी घेतली खाण्यासाठी. आणि अजून आमचं पूर्ण बघून एक्सप्लोर पण झालं नाही आहे. आधीपासूनच खायला सुरुवात केलेली यांनी. चला जाऊयात पुढे. असं जंगल आहे इकडे सर्व. आता फायनली आपण पोहोचलो आहे माथेरानमध्ये. आता जाऊया आपण आतमध्ये. मोबाईल नवीन मोबाईल घेतलास ना? पार्टी पाहिजे. तिचा नवीन मोबाईल मधूनच इकडे फोटो चालतात काढतात. पार्टी भेटली पाहिजे. बरोबर आहे. मित्रांनो, माथेरानमध्ये असे छोटे छोटे स्टॉल आहेत आपल्याला. इकडे जर तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही इकडून घेऊ शकता. आता तर आम्ही इकडे चाय घेतला आम्ही. आणि माझा चाय इकडे आहे. आणि मॅगी वगैरे पण आहे इकडे अवेलेबल. जर तुम्ही आलात तर इथे बाहेरच्या साईडला तुम्हाला असं भेटेल. हा बघा, सेल्फी स्टिक घेऊन उभा. हाच आज ब्लॉगिंग करणार आहे. तर आता आपण आलेलो आहोत आतमध्ये. आणि जर तुम्हाला टॉय ट्रेनने जायचं असेल तर तुम्हाला इकडे लाईन लावावं लागेल. आत्ताच आम्ही चाय पिऊन इकडे आतमध्ये आलो. आणि बघू आता जर आमचं ठरलं तर आम्ही टॉय ट्रेनने जाणार, नाहीतर मग असं चालत चालतच जाऊ. असं ठरलं आहे मित्रांनो, चालत जायचं. आणि बघा आमचा पूर्ण ग्रुप आहे चाललाय चालत, कारण की टॉय ट्रेनने आम्हाला नाही जायचं. आम्ही बोललो चालत जाऊया. अर्धा तास लेट झाला तरी चालेल, पण चालत जाणार. काय मिताली? चल के जाएंगे. चल के जाएंगे. 55 रुपये काहीतरी ट्रेनची तिकीट आहे इथून. आणि लोक इथे थांबले ट्रेनसाठी. बट आपण चालत जाऊ. बघू. तर इथून पुढे ना मिताली पण ब्लॉगिंग करणार, कारण की तिला आता ट्रायपॉड बंद करायला जमलाय. कंटिन्यू करणार आहे रोशनचं ब्लॉग. कंटिन्यू करणार ती. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मग आता ती ब्लॉगिंग करणार तरी चालेल ब्लॉग माझा, तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. कंटिन्यू करू शकता. हा आता शिकली आहे ती पूर्ण. तर यांचे परत फोटोशूट सुरू झाला इकडे. अंजलीला कोण संदेश देत नाही फोटो काढण्यासाठी, पण नितेश आता इकडे फोटोग्राफर झालाय. दे इकडे, दे इधर दे. बॅगा पकडा यांच्या. हा दे. अजून यांचे फोटोशूट काय संपणार नाहीत. आणि आत्ताच इकडून ट्रेन गेले. आम्ही ओरडत होतो गाईस खूप. आणि साक्षी आणि पूजा खूप मिस करत असतील, कारण की ते लोक बोलले की आम्ही, कारण की पूजाला तर टाईम नव्हता, कारण तिला सुट्टी नव्हती. आणि साक्षी पण कुठेतरी जाणार होती फिरायला. पण त्या दोघी बघत असतील ब्लॉग तर नक्की बघा. तुम्ही मिस करता एवढं नक्की आहे. चला आता या जंगलातून बघून जाऊया. तर इकडून आम्ही चाललो आतमध्ये सगळेजण. मित्रांनो, आता आम्ही घुसलो जंगलामध्ये. आणि त्या जंगलातून आम्हाला जायचं आहे. बोललं चला बघूया काय काय एक्सप्लोर करायला भेटतं आपल्याला. आता आम्ही खूप एकदम वरती उभं आहे. तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू कसा आहे ते. थोडं आम्ही पुढे आलो आहे, तर इकडला आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक नंबर व्ह्यू आहे इकडला. असं एकदम वरती आलो मी. चालून चालून सगळे थकलेत, म्हणून मी भाकरवडे आणलेले. तिथं सगळ्यांना आता खायला सुरुवात केली आहे. थकलेत जाम चालून चालून. मी पण थकलो आहे. सगळे थकलेत. माथेरान पण नाही आलं अजून. चालतोच आहे आम्ही अजून. टॉय ट्रेनने नाही गेलो, कारण की टॉय ट्रेन बंद आहे ना, त्यामुळे. इथून आपल्याला थोडं थोडं पाणी दिसतंय झरण्याचं. आणि इथून असं एका कोपऱ्यातून दिसतंय, पण पूर्ण नाही दिसत आहे. आणि वातावरण इकडे खूप छान झालं. आम्ही खूप पुढे आलो आहे. क्राऊड तर काय कमी होत नाही, उलट क्राऊड वाढत चाललाय. लोक सगळं घेऊन येतात इकडे, छोटे छोटे डेक स्पीकर्स. आम्ही लोकांना फायनली ना फिरून परत तिथे येतो. त्यामुळे आता आम्ही आधी इथं जो बोर्ड लावला त्या बोर्डमध्ये सगळं दिले आहेत, म्हणजे आपल्याला इथं काय काय फिरायला भेटणार. तर बघूया काटेवरचा गणपती वगैरे सगळं इथे. बघूया आधी कुठे जाऊया. ही चेक करते, झूम करून फोटो काढत कुठे जायचं आधी. आता इकडे ट्रेन आली.
इकडे ट्रेन आलेली आहे आणि फायनली आम्हाला ट्रेन बघायला भेटली टॉय ट्रेन. आम्ही तर नाही आलो कारण की तेव्हा मित्रांनो इकडे आता सगळं असं बाजारपेठ लागलाय. म्हणजे इथं म्हणजे असे छोटे छोटे हॉटेल्स वगैरे आहेत आणि हॉर्स पण आहेत, ते घेऊन जातात. पुढे जायचं असेल तर आपल्याला सवारी वगैरे करून देतात. आणि बघूया अजून आपल्याला आपले पॉईंट पण बाकीत कवर अप करायचे. पुढे पुढे चालले, सगळे येतात मागून. चला इकडे सनसेट पॉईंट या साईडला दिसतोय, तर आपण बघूया वरती जाऊन, कारण की खूप वरती वाटतं. तर आधी सनसेट पॉईंट कवर करूया. 2 किलोमीटर दाखवतोय. चला सनसेट पॉईंट इकडूनच आहे. चला यार वो बनाना वो वाला जो हम लोग सब साथ में गाएंगे कोई अच्छा गाना. अभी आता सॉन्ग लावले वाईब मॅच करण्यासाठी. एक जगह बैठेंगे सॉन्ग अंजली आता यांचं इकडे वेगळे चालू झाले. झुला झुलण्यासाठी आले तिथे. आता आम्ही इथे येऊन बसलेलो जरा वेळ आणि हे लोक इकडे गाणे ऐकतात. घर तुला पाहिजे काय ठेव ठेव. आणि मस्त वाईब चालली इकडे. असं बसायला छान जागा पण आहे. कधी आलं तर इकडे नक्की बसा येऊन. असं म्हणजे इथे आपण झोका वगैरे खेळू शकतो. लग गई बाई नजर लग गई, सेल्फी स्टिक तोड गई आहे. आणि आता अजून आम्हाला खाली जायचं आहे सनसेट व्ह्यू बघायला. पूर्ण जंगल इकडे, कोण नाही इकडे या साईडला वगैरे. आणि नेमकी सेल्फी स्टिक पण तुटलेली आहे. चला नशिबात आहे ते होतंच. पण जवळ आपण आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो मी कसा आहे सनसेट पॉईंट. हे बघा एकदम खडक काय वातावरण आहे भाई. फुल एकदम हवा सुटली जाम. फायनली आमची टॉय ट्रेन निघाली इकडे. हे सगळे इकडे असे बसलेले आहेत. जागा एकतर भेटत नाही आणि 100 काहीतरी सीट होते, त्यामध्ये आम्हाला आमचे सीट भेटले, बरं झालं. सगळे बाहेरून आहे असे व्हिडिओ काढत आहेत ट्रेनचे, तर आम्ही बघत होतो त्यांच्याकडे. मला तर विंडो सीट नाही भेटली, मग थोडं बघायला भेटतं आहे. चला निघालो आहे फायनली आता आम्ही. परतीचा प्रवास. तर मित्रांनो काल रात्री आम्ही सगळेजण घरी पोहोचलो होतो आणि ब्लॉग मला एंड करायचा होता, म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी आज बोललो की ब्लॉग एंड करतो. तर मित्रांनो आम्ही गेलो होतो माथेरानला आणि मी तुम्हाला फक्त एकच पॉईंट दाखवला होता, तो पण होता सनसेट पॉईंट. आणि त्यामुळे मी तुम्हाला सॉरी बोलतो, कारण की आपल्याला एकच पॉईंट कव्हर अप करता आला. कारण की भरपूर पॉईंट असे होते, इको पॉईंट वगैरे भरपूर पॉईंट होते, ते आपल्याला कव्हर अप करताना आले. पण आपल्याकडे टाईम पण कमी होता आणि सगळेजण थकलेसुद्धा होते. तर एकच पॉईंट आम्ही दाखवला आहे आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटतं. आणि माझं असं म्हणणं आहे की जर कोणी जात असेल माथेरानला, तर भाई पहिलं तुम्ही बघा आधी की माथेरान किती मोठं आहे फिरण्यासाठी. खूप मोठं आहे, तर तुम्हाला कमीत कमी 2-3 दिवस फिरण्यासाठी जातीलच. तुम्ही तिथं स्टेसाठी सुद्धा राहू शकतात. मोठे मोठे हॉटेल्ससुद्धा आहेत, मी तुम्हाला दाखवले सुद्धा आहेत. परत मी तुम्हाला मध्ये सुद्धा दाखवले की तुम्ही जे असे लगेज वगैरे तिथल्या माणसांना जे तुम्ही उचलायला वगैरे लावता ते तुम्ही नका करू, कारण की भाई ते खूप चुकीचं आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता सकाळचे वाजले 10 आणि आमच्या ऑफिसमध्ये पुढचे 2 संडेत ना सुट्टी नाही आहे, म्हणून हा संडेला आम्ही माथेरानला गेलेलो. आता इथून पुढे माहीत नाही कोणती ट्रिप होईल, पण बघू, गेलो तर जाऊ आपण नक्कीच. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. मी चाललो आता ऑफिसला. बाय बाय.